नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्ही कधी लग्नाची वरात बघितली आहे का? नसेलच तर निवडणूक जिंकलेल्या एकदा एखाद्या नगरसेवक, आमदार किंवा अगदी ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद वगैरे निवडणुकीच्या उमेदवाराची मिरवणूक बघितली आहे का? त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर असतात ना ते ढोल ताशेवाले असतात. असे आवेशात वाजवत असतात. रंगरंगी बेरंगी कपडे पण घातलेले असतात आणि ते असे नाचत असतात की असं वाटावं की हाच नवरदेव आहे की काय, हाच जिंकलेला उमेदवार आहे की. हिंदीमध्ये त्याच्यावर एक वाक्प्रचार आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. पण हे जे वरातीच्या पुढे नाचणारे घोडे किंवा ढोल ताशेवाले असतात, त्यांना त्या मंडपामध्ये किंवा महत्वाच्या स्थानी जाईपर्यंत मिरवणुकीत मिरवता येतं आणि मिरवणूक जिथे संपून मुख्य कार्यक्रम वगैरे सुरू होणार असतो तेव्हा हे बँडवाले, ताशेवाले, ढोल ताशेवाले यांना बिचाऱ्यांना मंडपाच्या बाहेर थांबवलं जातं आणि बाकीची वरात नवरदेव वगैरे कोण वधू असतील ते आत जातात आणि यांना बाजूला बसवलं जातं आणि वरातीमधली सगळी गर्दी पाहुणे वगैरे रावळे आत गेले की मग यांना मागच्या बाजूला एका कोपऱ्यात मंडपात बसवलं जातं. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की गेल्या काही दिवसात ज्या महापालिकांच्या निवडणुका रंगलेल्या होत्या त्या वरातीमध्ये जे ढोलताशे वाजवत होते अशा अनेकांची अवस्था आता तशी झालेली आहे आणि मजा अशी झाली आहे की त्यांनी ज्या नवरदेवाची वरात आणलेली होती तो नवरदेव तर तिकडे बसलाय, निराश होऊन बसलेला आहे, हताश होऊन बसलेला आहे. पण तो निराश झाल्यानंतर सुद्धा आपण ढोल ताशे बडवले, बँड वाजवला तर परत जीवात जीव येईल आणि नवरदेव उठून ताठ उभा राहील असं त्यांना वाटतं. आणि त्याचं कारण असं आहे की ज्याची बँड बाजा बारात वाजवत गाजवत आणली तो मंडपात आला आणि मंडपात आल्यानंतर अक्षता पडायच्या, मंगलाष्टक म्हणायची. अशा वेळेला लक्षात येतं की नवरी मुलगी फरारी झालेली आपल्या प्रियकराबरोबर आणि बिचारे बँडवाले ओसाळवाणे झालेले आहेत आणि त्यांनी जो वाजत गाजत आणलेला नवरदेव तो असा निराश होऊन निराशाग्रस्त होऊन पडलेला आहे. अशा वेळेला त्याला परत ताजा तवाना करायचा, त्याला संजीवनी द्यायची म्हणून यांनी जोर जोरात ढोलताशे बडवावेत. हे सगळं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा, मग मी राजकारण काय सांगतोय तो तुमच्या लक्षात येईल. गेल्या 2 महिन्यापासून 2.5-3 महिन्यापासून मुंबईमध्ये उबाठा शिवसेना हीच कशी विजयी होणार, ठाकरे बंधू एकत्र आलेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी जनतेमध्ये अशी काही प्रचंड ऊर्जा संचारलेली आहे की मुंबईतून प्रत्येक अमराठी किंवा त्यापेक्षाही जो उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व न मानणारा आहे त्याला जीव मुठीत धरून मुंबईतून पळ काढावा लागेल अशा पद्धतीचं वातावरण ज्या मराठी मीडियातल्या ढोल ताशेवाल्यांनी उभं केलं होतं त्यांची 16 जानेवारीच्या मतमोजणीनंतर हवा गेली. आणि त्यालाच मी म्हणतो की जो बोगस नवरदेव उभा केला होता की बघा आमचे उद्धव साहेब राज ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका जिंकणार, परत एकदा मराठी माणसाचाच आवाज, उद्धव ठाकरेंचा आवाज, राज ठाकरेंचा आवाज म्हणजेच मराठी माणसाचा आवाज. बाकी कितीही मराठी माणूस असला, कितीही मराठी माणूस बोंबलला तरी त्याचा आवाज ऐकू येणार नाही. आवाज कुणाचा? उद्धव साहेबांचा. अशी भूमिका जी मराठी मीडियाने घेतली होती त्यांची हवा 16 जानेवारीच्या मतमोजणीतून गेली आणि मग काहीच नाही तर एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये बेबनाव आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा महापौर होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा
गोची अशी करून टाकली, देवाची कृपा झाली तर उबाठाचा महापौर होऊ शकतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आणि परत या सगळ्या ढोल ताशेवाल्यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. कोणाकडे चिपळ्या मिळतात, कोणाकडे टाळ मिळतोय, कोणाकडे झांज मिळते, आणि परत एकदा उबाठाचा महापौर मुंबईत कसा होऊ शकतो याचा शोध घेतला गेला. त्यासाठी इस्रो असो, नासा असो, DRDO अशा मोठमोठ्या प्रयोगशाळा कामाला लावण्यात आला आणि शोध लावण्यात आला की मुंबईचे जे 227 नवे नगरसेवक निवडून आले आहेत त्यामध्ये महापौर होण्याच्या लायकीचा एकही माणूस ना एकनाथ शिंदेकडे आहे, ना भाजपकडे आहे, ना महायुतीकडे आहे. असे दोन, एक पुरुष आणि एक महिला, असे उमेदवार फक्त उबाठा शिवसेनेत निवडून आले. कारण आजकाल तुम्हाला माहितीये की कोणीही कुठलंही बहुमत मिळवावं अशा नगरपालिका, महापालिका वगैरे संस्था असतात त्याच्यामध्ये, पण त्यामध्ये आरक्षणाच्या सोडतीतून ज्या जाती जमातीचा किंवा समाज घटकाचा नंबर लागेल तोच माणूस त्या शहराचा नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, महानगरपालिकेचा महापौर होऊ शकतो. हे बंधन आहे. मग त्या महापौराच्या पक्षाला बहुमत मिळालेलं असो वा नसो, त्या जातीचा झाला पाहिजे. आणि त्या जातीचा जर बहुमताच्या पक्षात नसेल तो उपलब्ध असलेल्या कुठच्याही नगरसेवकाला, प्रतिनिधीला हे अध्यक्षपद दिलं जातं. असं तो आरक्षणाचा काय तो खाके आहे. एक मिनिट. आणि म्हणून काहीही करून मुंबई महापालिकेच्या नव्या सदस्यांमध्ये सोडत निघाली तर ती अनुसूचित जाती जमाती म्हणजे ST, शेड्यूल ट्राईब ही निघणार. आणि ती निघाली की भाजपची परत एकदा गोची. एवढं सगळं केलं, युत्या केल्या, सर्वात मोठा पक्ष बनला, तरी भाजपला महापौर देता येणार नाही, भाजपचा महापौर होणार नाही. यासाठी ढोल ताशे बडव 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 गेले 2-3 दिवस बडवले जात होते. आणि सोडत व्हायची होती 22 तारीखला. म्हणजे मी बोलतोय आज ठेवा. ती सोडत होईपर्यंत सुद्धा यांनी कळ काढले नाही. त्याच्या आधी कसं होऊ शकतो, म्हणजे भाजपचा उमेदवार का होऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेंचाच कसा होऊ शकतो. पण सगळं काय ते म्हणतात, सगळं मुसळ केरात असं म्हणतात. ते असं झालं की उद्धव ठाकरेंनी स्वतः गडबड करून टाकली. निकाल लागल्यानंतर परत एकदा उद्धव ठाकरेंचे समर्थक पत्रकार जे काही युक्तिवाद उभे करत होते आणि भाजपचा महापौर होऊ नये म्हणून ज्या ज्या मराठी पत्रकारांनी, बुद्धिमंतांनी, विश्लेषकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवले होते, ते देव बाहेर काढण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. कारण नसताना निवडून आलेल्या आपल्या नगरसेवकांचं स्वागत करताना उद्धव ठाकरे अचानक बोलून गेले की देवाच्या मनात असेल, देवाची कृपा झाली तर आपलाच महापौर बसेल. आता हे उद्धव ठाकरेंनी बोलण्याची काय गरज होती मला माहित नाही, पण उद्धव ठाकरे बोलले म्हणजे महानच बोलले, काहीतरी मोठं मोठं बोलले. कारण उद्धव ठाकरे छोटे निर्णय घेत नाही, ते मोठा निर्णय घेत असतात. हे गेल्या 5-7 वर्षात आपण माध्यमांकडून शिकलेलो आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जर देवाच्या कृपेने किंवा देवाच्या मनात असेल तर असं म्हणतात, तेव्हा तो देव कोण, हा शोध सुरू झाला. आणि बेसावतपणे माध्यमांनी पाण्यात बुडवलेला देव बाहेर काढला. जेव्हा तुम्ही देव पाण्यात बुडवता तेव्हा तुमच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होईपर्यंत ते देव पाण्यातून बाहेर काढायचे नसतात. पण दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंनी नेमकं देवाचं नाव घेतलं आणि मीडियातल्या अनेकांनी देव बाहेर काढले. आता घुसमटलेले देव बाहेर पडले पाण्यातून, तर मग त्यांच्याकडून नवस पूर्ण होण्याची गरज उरत नाही. देव पाण्यात बुडवले याचा अर्थ असं
की देवाला संकटात टाकायचं, देवासमोर संकट उभं करायचं आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी देव तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. कारण देवाचाच श्वास कोंडला जातो, तर ते देव पाण्यातून बाहेर काढला तर मग त्याचा कोंडलेला श्वास सुटतो आणि त्याला नवस पूर्ण करायची गरज उरत नाही. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मोठी चूक केली असेल तर त्यांनी देवाच्या कृपेने हा शब्द उच्चारला आणि त्यांच्याच या ढोल ताशेवाल्या समर्थकांनी आपापले देव पाण्यातून बाहेर काढले आणि मुंबईसाठी एसटी म्हणजे अनुसूचित जमातीचा महापौर होईल अशी सोडत निघेल, असा लॉटरी निघेल याचा डंका पिटायला सुरुवात केली. 22 तारीखला सगळ्यात मोठा घोळ तोच झाला की सगळ्यात पहिली लॉटरी लागली ती कल्याण डोंबिवलीला लागली आणि एसटीचा म्हणजे अनुसूचित जातीचा नगरसेवकच महापौर होऊ शकतो ही लॉटरी कल्याण डोंबिवलीला लागली आणि मुंबई आयटी सटकली. होता होता इथपर्यंत आलं की आता मुंबईला खुल्या वर्गातून महापौर मिळणार, मग तो महिला की पुरुष हे झालं आणि गडबड झाली. झालं, आता विषय संपलेला आहे. विषय संपलेला आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे जे 2 एसटी म्हणजे अनुसूचित जमातीचे नगरसेवक, एक महिला एक पुरुष आलेला होता, त्यांच्या गळ्यात जी महापौर पदाची माळ पडणार होती त्या असल्या उथळ चर्चामधून काढून घेतली गेली आणि अक्षरशः त्या कोपऱ्यात मांडवात बसलेले निराश हताश बँडवाले आपण बघतो तशी अवस्था मराठी मीडियातल्या अनेक बातमीदार पत्रकार आणि अँकर यांची व्हायला लागलेली दिसायला लागली. त्यांचे उतरलेले चेहरे बघितल्यावर कळतं की मुंबईमध्ये आरक्षणाच्या लॉटरीचा काय निकाल लागलाय. तुम्ही प्रत्यक्ष बातमी वाचायची गरजच नाही. असो, मुद्दा असा आहे की असे जे निराश झालेले पत्रकार आहेत, अर्थात ती सोडत जिथे चालू होते तिथे विविध पक्षांच्या नेत्यांना बोलवलेले होते. त्यामध्ये शिवसेनेच्या एक दिग्गज नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर होत्या आणि त्यांनी एक महान शोध लावला की मुंबईत खुल्या वर्गाला महापौर पद मिळणार म्हणजे ओबीसीवर अन्याय झालाय. आपण स्वतः बसलो होतो महापौर पदावर किती 2.5-2 वर्ष किंवा काय ते, त्या काळामध्ये आपलं सोडून आपण ओबीसीला द्यावं ही इच्छा तुम्हाला का झाली नाही. किशोरी पेडणेकर जेव्हा म्हणतात की ओबीसीचं आरक्षण का निघालं नाही, आरक्षण हे तेव्हा दिलं जातं जेव्हा सरसकट न्याय मिळत नसतो. अगदी खुल्या वर्गात सुद्धा ओबीसी व्यक्तीला निवडणूक लढवता येते, त्याने फक्त ओबीसी वर्गातूनच निवडणूक लढवली पाहिजे असं बिलकुल नाहीये. ज्यांच्या ज्यांच्यासाठी आरक्षण असतं त्यांना खुला वर्ग सुद्धा ओपन असतो, मोकळा असतो. किशोरी पेडणेकर किंवा उबाठा शिवसेना यांना ओबीसी विषयी इतकंच प्रेम वगैरे उतू जात होतं, तर ज्या वेळेला किशोरी पेडणेकर यांना खुल्या वर्गातून महापौर पद देण्यात आलं होतं तेव्हा खुद्द किशोरीताई आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे कोणी सहकारी आहेत त्यांनी ठामपणे म्हणायला पाहिजे होतं नथिंग डुईंग. हा खुला वर्ग असला तरी आम्ही ओबीसीला महापौर करू. सरकारने आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही देणार नाही. काय मोठा ओबीसींना न्याय देण्याचा आव आणलेला आहे बघा. आरक्षणातून निघालं नाही तर सरकारने किंवा निवडणूक आयोगाने ओबीसीवर अन्याय केलाय, पण तुमची न्याय देण्याची बुद्धी होती का? होती तर यापूर्वी का नाही दिलं. छगन भुजबळ हे ओबीसी आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी खुला महापौराचा चान्स असताना 2-2 छगन भुजबळांना महापौर केलं, तेव्हा ओबीसी म्हणून केलं नव्हतं. एका जाहीर मंचावर भुजबळ बसले असताना आणि मंडल आयोगाचं वादळ चालू असताना बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे विचारलं होतं की आता ही चर्चा झाली त्यामुळे मला कळलं की भुजबळ ओबीसी मध्ये, भुजबळ ओबीसी होते म्हणून त्यांना महापौर केले नव्हते बाळासाहेबांनी खुला वर्ग असताना.
सांगायचा हेतू असा की जे कोणी हे असल्या आरक्षणातून कुठून कुठून शोधून उद्धव ठाकरे यांचा महापौर होईल अशी खोळी आशा बाळगून होते आणि त्यापेक्षा मोठे भाजपला अपशकुन करण्यासाठी टपून बसलेले होते, सगळे नियमावल्या शोधत होते, त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. पण त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे जावं. पक्षप्रमुखांच्या हाती अजूनही एक ट्रम्प कार्ड आहे. मुंबईचा महापौर हा खुल्या वर्गातला असेल आणि महिला वर्गातला असेल तरी त्याला अपशकुन करण्याची एक अपूर्व संधी आज सुद्धा उबाठाच्या समर्थकांकडे आणि उबाठाकडे आहे. अरे तुमच्याकडे असीम सरोदे नावाचं ट्रम्प कार्ड आहे. हे असल्या सोडतीला आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थक पत्रकारांनी घाबरण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरेंकडे सुद्धा जायला नको. पळा पळा धावत सुद्धा असीम सरोदेना गाठा. त्यांचे गुरुजी उल्हास बापटना गाठा. ते घटनातज्ञ आणि हे कधीही कोर्टात केस न जिंकलेले वकील यांची संयुक्त आघाडी करा आणि त्यातून मुंबईला खुल्या वर्गाचा महापौर असता कामा नये. तो ओबीसीवरचा अन्याय आहे. यासाठी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोबीने याचिका दाखल करा. महापौराच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. जो काय सोडतीमधून लॉटरीमधून ओबीसीवर अन्याय झालाय आणि त्यामुळे उबाठाला महापौर करता येत नाही. मुंबईचा मतदार अत्यंत हरामखोर आहे. त्याने उबाठांना बहुमत देण्याऐवजी भाजपचा महापौर यावा म्हणून शिवसेना भाजप युतीला बहुमत दिलं. त्याच्या विरुद्ध दाद मागा आणि ती दाद मागून देणारा एकमेव माणूस आहे तो आहे असीम सरोदे, ज्याला कोर्टामध्ये उभं राहून युक्तिवाद करता येत नाही. म्हणून न्यायाधीशाकडून फटकारे सहन करावे लागतात. पण जो अतिशय उत्तम रीतीने मीडियामध्ये केस लढवतो आणि जिंकतो, स्वतःच आरोपी, स्वतःच याचिकाकर्ता, स्वतःच वकील, स्वतःच जज, अशा कोर्टामध्ये जे महान वकील विजयी होतात असे असीम सरोदे हे उबाठाचे खंदे लढवय्ये आहेत. त्यांना घेऊन किशोरी पेडणेकर असतील आणि बहुसंख्य मराठी पत्रकारांनी असीम सरोदे यांना कौल लावावा आणि ताबडतोबीने हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये धाव घ्यावी आणि मुंबईच्या महापालिकेमध्ये महापौर बसता कामा नये, भाजपचा बसता कामा नये, यासाठी याचिका करावी. भाजपचा महापौर मुंबईला मिळणं हाच मुंबईकरांवर आणि समस्त मानव जातीवर अन्याय आहे. या स्वरूपाची याचिका असीम सरोदे यांच्याकरवी ताबडतोबीने दाखल करावी. निराश होऊ नका मित्रांनो. एसटी नसेल, आणखीन काही नसेल, तरीही तुमच्याकडे असीम सरोदे आहे. ट्रम्प कार्ड आहे तुमचं. मित्रांनो, इथेच थांबतो. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.